बिल्डर म्हणाला बांधकाम पूर्ण झालंय, फक्त ऑक्युपन्सी सर्टिफिकेट कॉर्पोरेशन मध्ये अडकला आहे, आमची काहीच चूक नाहीये. हे 3 घर खरेदीदाराने मान्य केलं नाही, रेराकडे गेले. बिल्डरच्या नेहमीच्या एक्सक्यूजला रेरा ऑथॉरिटी काय निर्णय देते हे पाहूया. 31 डिसेंबर 2025 पर्यंत पोजेशन देण्याचं प्रॉमिस अग्रीमेंट मध्ये दिलेलं होतं. ऑक्युपन्सी सर्टिफिकेट न मिळाल्याने पोजेशन रखडलं आणि तारीख पुढे 1 एप्रिल 2026 पर्यंत पुढे ढकलली गेली. याची कारण बाहेरचं इन्फ्रास्ट्रक्चर वर्क आणि अप्रुव्हल्स देण्यात आलं. खरेदीदारांनी 1 जानेवारी 2026 पासूनचा इंटरेस्ट मागितला. या केस स्टडी संदर्भातील 5 पॉइंट्स. पहिला, ऑक्युपन्सी सर्टिफिकेट कॉर्पोरेशनकडे अडकलं असं म्हणणं पुरेसं नाही, ते मिळवणं ही मुळात बिल्डरचीच जबाबदारी आहे. दुसरा पॉइंट, बांधकाम पूर्ण असणं आणि कायदेशीररित्या राहण्यायोग्य असणं यामध्ये फरक असतो. ओसी असणं कोणत्याही फ्लॅटमध्ये पोजेशन घेण्यापूर्वी खूप गरजेचं आहे. तिसरा पॉइंट, अग्रीमेंट मधली तारीख उलटली की पुढच्या कोणत्याही परवानगीची वाट न बघता प्रमोटरलाच जबाबदार धरलं जाते. चौथा पॉइंट, रेराच्या रूल नंबर 18 नुसार इंटरेस्ट आपोआप लागू होतो. ऑथॉरिटीने स्पष्ट सांगितलं आहे, पेंडिंग अप्रुव्हल असले तरी विलंबाचा इंटरेस्ट आपोआप लागू होतं. त्यासाठी वेगळी लढाई होम बायरला करणे गरजेचे नाही. अप्रुव्हल्स मिळवणं ही जबाबदारी डेव्हलपरचीच असते. पाचवा पॉइंट, ओसी मिळेपर्यंतचं इंटरेस्ट पकडलं जातं. प्रत्यक्ष ओसी सह पोजेशन मिळेपर्यंतचा संपूर्ण टाइम पिरियड इंटरेस्ट मध्येच मोजला जातो. तुमचा बिल्डर पण ओसी थांबलंय, कम्प्लिशन सर्टिफिकेट, ऑक्युपन्सी सर्टिफिकेट थांबलंय असं म्हणतोय, कॉमेंटमध्ये टाका. मी तुम्हाला ओसी डिले झालं किंवा पोजेशन डिले झालं, कम्प्लिशन डिले झालं तर त्याबद्दलचं रेरामध्ये तुमचं राईट्स कसे क्लेम करायचे याबद्दलचा गाईड पाठवतो.